नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग, परतीचा पाऊस चांगला झाल्याने जमिनीमध्ये ओलावा, रब्बी हंगामावरती आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। परभणीमध्ये कापूस वेचणीला मजूर मिळेना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवी संकट। तर दरम्यान अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित, दिव्यांग ओळखपत्र सादर न केल्याने निलंबन झाल्याची माहिती। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई। नाशिकच्या महात्मानगर परिसरामध्ये बिबट्या असल्याची शंका, बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचा रात्रभर पहारा। काल संध्याकाळी वेळी एक बिबट्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती। चंद्रपूरच्या मरेगावमध्ये वाघांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती, वाघांच्या हल्ल्यामुळे वनविभागाने मुगगुराख्यांना त्रिशूल वाटलं, तर संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडून त्रिशूलाचं वाटप। नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल, शहरामध्ये शक्तीप्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज केले दाखल। रायगडच्या बोरघाटात पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर वाहतूक संथ गतीने सुरू, महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। अकोला जिल्ह्यातल्या तामसी शिवारात बिबट्या आढळला, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी।